आता बघा, if the coordinate of A is x and that of B is y, म्हणजे coordinate of A, आपण सेकंड क्वेश्चन बघतोय, coordinate of what? Coordinate of what? A is how much? X, and coordinate of y or B is how much? Y. सांगा, A चं निर्देशक किती आहे? X, आणि B चं y. इकडे बघ बेटा, म्हणजे आता आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी? X आणि Y च्या किमती दिलेल्या आहे. सिंपल फॉर्म्युला सांगतोय, डिस्टन्स ऑफ AB is equal to how much? So Vaibhavi, it's x minus y, or distance of AB is equal to y minus x. You know why x minus y and y minus x? Because तुम्हाला हे नाही माहिती की x ची किंमत काय दिलेली आणि y ची किती दिलेली आहे. जी किंमत मोठी दिली असेल गायत्री, बरोबर बेटा, ती घ्यायची. आलंय लक्षात? सो बघा, फर्स्ट क्वेश्चन, x equal to 1 and y equal to 7. So distance AB कुठलं मोठं आहे? 7. तर y minus x येणार. So 7 minus 1 equal to, झालं आन्सर. इतके सोपे प्रश्न 9वीत आहे तुम्हाला. फक्त काय हवं तुम्हाला? लॉजिक माहित असायला पाहिजे. अगेन सेकंड, x इक्वल टू हाऊ मच? सांगा आता मला फास्ट. 6 and y इक्वल टू -2. ओके, सो डिस्टन्स AB कुठलं मोठं आहे? x की y? आणि y लहान. सो 6 minus -2 minus big box. Third one, tell me third one. X equal to -3 and y equal to 7. So distance AB सांगा काय लिहायचं? 7 minus -3 minus 7 plus 3. So this is distance AB. Okay. Now fourth one. सांग हितेश, सांग रे बेटा. Yes. -4 and y equal to -5. So distance AB, again AB. AB काय येणार? बघा, -4 मोठं आहे की -5? -4. लक्षात ठेव बेटा, जेवढं मायनस मध्ये लहान तितकं मोठं. सो -4 minus -5, हे मायनस मायनस प्लस 5 minus 4 1. हे दोघांचं डिफरन्स 5 4 गेले, एक मोठ्या संख्येचं चिन्ह. Again, fifth one. सांगा, x equal to -3, y equal to -6. Okay, so distance AB. कुठली संख्या मोठी आहे? -3 का -6? Very good. -3 is bigger one. So -3 minus 6 minus 3. Sixth one. गायत्री, x इक्वल टू किती? 4. गायत्रीचा मुलासारखा येतोय. 4 minus 3 minus 5. 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 4 minus 3 min
बरं x इक्वल टू 4, y इक्वल टू -8. हां, सो डिस्टन्स ए बी काय आहे? कुठली संख्या मोठी आहे? तनुजा y4 minus -8 x minus y. So minus minus. आता तुम्हाला येताना पूर्ण नाही येणार, येताना लिमिटेड आले तर सोबत हा x मायनस वाय किंवा y मायनस x चा फॉर्म्युला लिहून द्यायचा. आणि नाही जरी लिहिला तरी शेवटी काय आहे, आन्सर इज द परफेक्ट. पण शक्यतोवर हे लिहून घ्यायचं. इथं काय येणार ए बी म्हणजे काय येणार y मायनस एक्स. बरोबर. मेन पेपरला जेव्हा तुम्ही लिहिणार म्हणजे जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हा असं लिहायचं. इथं काय येणार x मायनस वाय, इथं काय येणार y मायनस एक्स, इथं काय येणार x मायनस वाय, इथं काय येणार x मायनस वाय, इथं काय येणार x मायनस वाय. सिंपल आहे. येस और नो? ओके.